नमस्कार तुळ राशीच्या लोकांनो, माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे. कारण पुढचे 48 तास, होय फक्त हे 2 दिवस तुमच्या आयुष्याला एक अशी कलाटणी देणार आहेत ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेल्या काही काळांपासून तुम्ही मनामध्ये जी घुसमट सहन करत आहात, जे अश्रू तुम्ही जगावेगळे होऊन रात्रीच्या अंधारात गाळले आहेत, त्या सर्व गोष्टींचा हिशोब होण्याची वेळ आता आली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्मांडामध्ये एक असं अद्भुत पण तितकंच धोकादायक परिवर्तन होतंय, ज्याचा थेट आणि सर्वात मोठा प्रभाव फक्त आणि फक्त तुमच्या म्हणजेच तुळ राशीवर पडणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ केवळ एक राशी भविष्य नाही, ही तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे. जर तुम्ही ही वेळ चुकवली तर कदाचित येणारे अनेक महिने तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. माझ्या तुळ राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, मला माहीत आहे की तुम्ही मनाने खूप राज्य आहात. सगळ्यांचं चांगलं इच्छिणारी ही तुळ रास आज स्वतःच एका अशा चक्रव्यूहात अडकली आहे जिथून बाहेर पडण्याचा रस्ता सापडत नाहीये. पण घाबरू नका, आज मी तुमच्यासोबत आहे. पुढील 1 तासात आपण पाहणार आहोत की ज्योतिषशास्त्रानुसार असं कोणतं महासंकट तुमच्या उंबरठ्यावर उभं आहे आणि त्या संकटाला मोडून काढून यशाचं शिखर कसं गाठायचं. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान हे स्वतःचं एक संकट असतं. तुळ राशीच्या जातकांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की संकट नक्की काय आहे आणि ते का येत आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये तुळ रास ही न्यायाची आणि संतुलनाची रास मानली जाते. पण सध्या तुमच्या राशीच्या कुंडलीत ग्रहांची जी युती होत आहे ती खूप चिंताजनक आहे. म्हणजे शनीची 7.5 किंवा दैया प्रभाव. शनिदेव सध्या तुमच्या कर्मभावावर आणि भाग्यावर अशी नजर ठेवून आहे जिथे तुमच्या कष्टाचे फळ मिळण्यात प्रचंड अडथळे येत आहेत. तुम्ही 10% कष्ट करता पण 1% ही मिळत नाही. राहू केतूचे मायावी जाळे. राहू आणि केतूचे हे भ्रमण तुमच्या निर्णय क्षमतेवर घाला घालत आहे. पुढील 2 दिवसात हे ग्रह तुमच्या राशीच्या अत्यंत संवेदनशील भावात प्रवेश करत आहे. या ग्रहाच्या चालीमुळे काय होणार आहे तर तुमच्या घरात, तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या अत्यंत जवळच्या नातेसंबंधात एक अचानक उद्भवणारे संकट निर्माण होऊ शकते. असं संकट जे आधीपासून नियोजनबद्ध नव्हतं. अचानक धनहानी होणे, एखाद्या जुन्या वादाचे उग्र रूप धारण करणे किंवा ज्याच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केलं त्यानेच पाठीत खंजीर खुपसणे, अशा घटना या 2 दिवसात घडू शकतात. मला एक सांगा मंडळी, कधीपर्यंत सहन करणार आहात? तुम्ही नेहमी इतरांचा विचार केलाय, कोणाचं मन दुखू नये म्हणून स्वतःचे हक्क सोडून दिलेत, कुटुंबात वाद होऊ नये म्हणून स्वतःचा अपमान गिळला. पण जगाने तुम्हाला काय दिले? जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा तुमच्या पाठीशी कोण उभं होतं? मागे वळून बघा, तुम्हाला फक्त शून्य दिसेल. हा जो स्वभाव आहे ना, तो तुमचा सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा, याच स्वभावाचा गैरफायदा लोकांनी घेतला आहे. सध्या तुमच्या मनात एक विचित्र भीती आहे. माझं काय होणार? माझं करिअर सुधारेल का? माझं कुटुंब माझ्यावर प्रेम करेल का? हे प्रश्न तुम्हाला रात्री झोपू देत नाहीत. ज्योतिषशास्त्र सांगतं की जे मानसिक संकट आहे हे बाह्य संकटापेक्षा मोठं आहे. या 2 दिवसात तुम्हाला असं वाटू शकतं की तुम्ही जगात एकटे पडला आहात. अत्यंत जवळची व्यक्ती तुमच्यावर खोटे आरोप करू शकते. तुमच्या प्रामाणिकपणावर शंका घेतली जाऊ शकते. तर हा काळ तुमच्या सहनशीलतेची परीक्षा पाहणार आहे. पण लक्षात ठेवा, लोखंड जेव्हा आगीत तापतं तेव्हाच त्याचा मजबूत तलवार बनते. आता अत्यंत शांत डोक्याने ऐका मंडळी. पुढील 2 दिवसात तुम्हाला कोणत्या 4 क्षेत्रामध्ये प्रचंड सावधानता बाळगायची आहे. विश्वासघात. पहिला, तुमच्या गुप्त गोष्टी किंवा तुमच्या व्यवसायाचे प्लॅन्स कोणाशी शेअर करू नका. तुमचा सर्वात जवळचा मित्र किंवा नातेवाईक अनवधानाने किंवा जाणून बुजून तुम्हाला अडकवू शकते. दुसरा, आर्थिक फसवणूक. या 2 दिवसात कुठेही मोठी गुंतवणूक करू नका. कोणालाही उसने पैसे देऊ नका किंवा दिलेले पैसे बुडण्याची शक्यता 99% आहे. लॉटरी, शेअर्स किंवा ऑनलाईन व्यवहारात सावध राहा. तिसरा, वाणीवर नियंत्रण ठेवणे. तुळ राशीचे लोक सहसा गोड बोलतात, पण जेव्हा त्यांचा संयम सुटतो ना, तेव्हा ते असं काही बोलून जातात जे समोरच्या जीवाही लागतं. या 2 दिवसात तुमचा राग अनावर करण्याचा प्रयत्न काही लोक करतील. वाद टाळा आणि शांत राहा. चौथा, आरोग्याची समस्या. मानसिक तणावामुळे डोकेदुखी, रक्तदाब, बीपी किंवा पोटाचे विकार अचानक उद्भवू शकतात. प्रवासात काळजी घ्या.
आता हे संकट टाळण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे याचे उपाय मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, पण त्याआधी एक महत्त्वाच्या रहस्याचा उलगडा करायचा आहे. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र हे फक्त भीती दाखवण्यासाठी नाही तर दिशा दाखवण्यासाठी असतं. निसर्गाचा एक नियम आहे, प्रचंड वादळ आल्याशिवाय आकाश कधीच स्वच्छ होत नाही. तुमच्या आयुष्याचे जे हे संकट येत आहे ना, हे खरं तर देव तुम्हाला एक मोठ्या धोक्यातून वाचवण्यासाठी पाठवतोय. होय, नीट ऐका. या 2 दिवसात जे लोक तुम्हाला सोडून जातील, जे तुमच्यावर खोटे आरोप करतील, त्यांच्यामुळे तुम्हाला कळून चुकेल की कोण आपला आहे आणि कोण परक आहे. ब्रह्मांड तुमची साफसफाई करत आहे. तुमच्या आयुष्यातील कचरा बाहेर काढण्याची हीच ती वेळ आहे. जेव्हा हे 2 दिवस निघून जातील तेव्हा तुळ राशीच्या लोकांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होणार आहे. तुमचा आत्मविश्वास गगनाला भिडणार आहे, कारण तुम्ही या संकटाचा सामना करून बाहेर पडलेले असाल. तुमची रास ही तराजूची आहे आणि हा तराजू आता न्यायाच्या बाजूने झुकणार आहे. तुमच्या कष्टाचे चीज होण्याचे दिवस या संकटाच्या अंतानंतर सुरू होणार आहे. तर या 2 दिवसातील संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी आणि ब्रह्मांडाची सकारात्मक ऊर्जा स्वतःकडे खेचून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही अत्यंत सोपे आणि अमोघ उपाय सांगितले आहेत. हे उपाय आजच करा. पहिला, हनुमान चालीसा पठण. या 2 दिवसात सकाळी आणि संध्याकाळी हनुमान चालीसाचे 3 वेळा पठण करा. बजरंग बली तुमच्या सर्व संकटांना स्वतःच्या अंगावर घेतील. दुसरा, शनिदेवाची आराधना. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा म्हणजेच राईचे तेल ह्याचा दिवा लावा. यामुळे शनीचा क्रूर प्रभाव शांत होतो. तिसरा, गरजूंना दान. तुमच्या क्षमतेनुसार कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तींना काळे तीळ, छत्री किंवा अन्नाचे दान करा. चौथा, मंत्र जपाची शक्ती. ओम प्रा प्री प्रो सह शनेश्वराय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा मानसिक जप करत राहा. हा जप तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण करेल. शेवटी माझ्या लाडक्या तुळ राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते. तुम्ही आजवर खूप सोसला आहे, खूप रडला आहात, पण आता अश्रू पुसण्याची वेळ आली आहे. हे 2 दिवस कठीण नक्कीच आहेत, पण तुमचे खंबीर मन यापेक्षा कितीतरी पटीने मोठे आहे. स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. तुमच्या पाठीशी देवाचा आशीर्वाद आहे. हे संकट तुमचं काहीच बिघडू शकणार नाही, कारण तुमची दानत साफ आहे. जेव्हा जग तुमच्यावर हसत असेल तेव्हा देवाने तुमच्यासाठी एक मोठा प्लॅन तयार केलेला असेल. विसरू नका, हे 2 दिवस संयमाने काढा. स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या परिवाराला जपा. तुम्हाला काय वाटते? तुमच्या आयुष्यातही असा अनुभव आला आहे का? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटची वाट पाहत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी ऐकून ताकद मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर तुळ राशीच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही धीर द्या. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ सुद्धा लिहायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या सोबत आहे. भेटूया पुढच्या एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शांत राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.